5 एकरपेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 50,000 रुपये। 2026 या नवीन वर्षात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी भेट। आता जे शेतकरी अल्पभूधारक आहे त्यांच्यासाठी सरकारने सुरू केल्या 5 नव्या योजना। आता ज्यांच्या नावावर 5 एकरपेक्षा कमी जमीन आहे त्या सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना मिळणार लाखोंचा लाभ। आता ज्या लोकांच्या नावावर थोडी शेतजमीन असेल त्या लोकांना आता सरकारकडून मोठे गिफ्ट मिळणार। 5 योजना, यापैकी एका योजनेच्या माध्यमातून दरमहा 1,500 रुपये मिळतील, तर दुसऱ्या योजनेद्वारे वर्षाला 12,000 रुपये, तर तिसऱ्या योजनेला अंतर्गत एका वर्षाला एकदा 50,000 रुपये। तर यातील एक योजना इतकी भन्नाट आहे की ज्यासाठी एक फोन केला की एका फोनद्वारे 10,000 रुपये मिळणार। आणि यातील 5वी सगळ्यात मोठी योजना आहे की ज्याच्या अंतर्गत तब्बल 2 लाख रुपये सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता ज्या लोकांच्या नावात थोडी शेतजमीन आहे, जे शेती व्यवसाय करतात, तर त्यांच्यासाठी सरकारने मोठे गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे। 2026 नेटचा सुरू झाला आणि ज्यामुळे सरकारने या नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी 5 नव्या योजना सुरू केल्या। यासाठी सर्व शेतकरी पात्र नाहीयेत, यासाठी काही अटी, शर्ती आणि नियम ठेवलेले आहेत। मग आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना या 5 योजनांचा फायदा होणार, कोणत्या त्या 5 योजना आहेत, कोणते कागदपत्रे याच्यामध्ये द्यायचे आहेत, तसेच हा पैसा कोणत्या बँकेत येतो, कोणत्या बँकेचे खाते यासाठी असावी लागते, हे पैसे तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायचं, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार। केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांचा लाभ देणाऱ्या 5 योजना सुरू झाल्या। यामध्ये तुम्हाला प्रत्येक योजनेचा वेगवेगळा लाभ आहे। 5 योजनांचे 5 फॉर्म शेतकरी भरून देतील, त्यांना आता लगेच हे पैसे बँक खात्यात मिळणार। सगळी माहिती तुम्हाला सविस्तर दिली जाणार। पण थांबा, पहिली योजना सांगण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। तुमच्या गावात असं कधी झालंय का की तुमच्या शेजाऱ्याला पैसे मिळाले पण तुम्हाला मात्र सांगण्यात आलं की तुमचं नाव यादीत नाही? तुम्ही बँकेत गेलात, तलाठ्याकडे गेलात, पण पदरी निराशाच आली। असं का होतं? त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या कागदपत्रांमध्ये असलेली एक छोटीशी चूक। ही चूक कोणती आहे आणि ती कशी सुधारायची हे मी आता पहिल्या योजनेत सांगणार आहे। जर ही चूक सुधारली नाही तर सरकार कितीही पैसे पाठवू द्या, ते तुमच्या खात्यात कधीच येणार नाहीत। त्यामुळे प्रत्येक योजनेचे ज्या सगळी माहिती आहे, म्हणजे कागदपत्र, अटे, शर्ती, यादीत नाव कसे यायचं, सगळं सविस्तर तुम्ही समजून घ्या। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। पहा, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून विशेषतः शेतकऱ्यांसाठी, म्हणजेच ज्यांच्या नावे जमीन आहे त्यांच्यासाठी या 5 वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत, ज्या आता कार्यान्वित झाल्या आहेत। बरेचसे शेतकरी गुप्तपणे याचा लाभ देखील घेत आहेत। त्यामुळे तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल तर हा 2 मिनिटाचा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत रहा। समस्त नागरिकांसाठी ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांच्यासाठी सरकारने सुरू केल्या 5 नव्या योजना। नमस्कार शेतकरी बांधवांनो, जो शेतकरी आहे, ज्याच्या नावे थोडीफार जमीन आहे, जो स्वतःच्या शेतात राबतोय, घामाचं पाणी करतोय, पण कधीकधी नैसर्गिक संकट येतात, अशा संकटांवर मात करण्यासाठी आणि तुमच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी शासनाने खास तुमच्यासाठी 5 विशेष अनोख्या नव्या योजना आणल्या आहेत। या 5 योजनांमुळे ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे आणि जे शेती करत आहेत त्यांच्यासाठी आता लाखो रुपयांचा नफा मिळणार आहे। तुमचा विश्वास बसणार नाही, पण यातील एका योजनेमुळे तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये मिळतील, तर एका आगळ्यावेगळ्या योजनेत महिन्याला 1,500 रुपये, तर एका योजनेअंतर्गत वर्षातून एकदा 50,000 रुपये थेट खात्यावर जमा होतात। यातली 5 क्रमांकाची योजना सर्वात वेगळी आहे की जिच्या माध्यमातून तब्बल 1 ते 2 लाख रुपयांचा जो आहे तुम्हाला लाभ मिळणार आहे। पहा, या शेतकऱ्यांसाठी इतक्या खास योजना आहेत ज्या आजवर लागू केल्या नव्हत्या, ज्या आता कार्यान्वित झाल्या आहेत, पण बहुतांश शेतकऱ्यांना याची कल्पना नाही। तर आज व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत आणि अर्ज कुठे करायचे आहेत। पहा, 5 वेगवेगळ्या योजना आहेत, त्यामुळे 5ही योजनांचे अर्ज वेगवेगळे आहेत। तुम्हाला टप्प्याटप्प्याने सर्व सविस्तर सांगणार आहे। टेन्शन घेऊ नका, अजिबात काळजी करू नका। टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगतोय कागदपत्रे कशी, पात्रता कशी, कुठून अर्ज घ्यायचा, कुठे जमा करायचा आणि हे पैसे बँक खात्यात येण्यासाठी काय करायचे, सगळं तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। पहा, आता प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी आणि जीवन जगण्यासाठी पैशांची निकड असते। अनेकदा शेती ही पावसाच्या पाण्यावर विसंबून असते। आता पावसाचा स्वभाव सर्वांना ठाऊक आहे। कधी पाऊस जास्त होतो तर कधी कमी, तर कधी काय होईल हे सांगता येत नाही, असे आपण आजवर पाहिले आहे। आता सरकारने बळीराजासाठी काही क्रांतिकारी योजना सुरू केल्या आहेत। आता यामध्ये तुम्हाला काही कागदपत्रे जर काढली
तर त्यात एक योजना अशी आहे की फक्त एक कार्ड बनवायचे आणि त्या कार्डावर तुम्हाला लाखो रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात. आता यातली सर्वात पहिली जी योजना आहे की जिच्या माध्यमातून वर्षाला 12,000 रुपये मिळत असतात. आता ही योजना अशी आहे, पहिली 1 नंबरची, की जिच्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे, पण त्यामध्ये आता थोडे बदल झाले आहेत. ती योजना समजून घेऊयात. पण 5वी जी योजना आहे ती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की तिच्यामध्ये थेट 1 ते 2 लाख रुपयांचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. पहा, पीएमचा हप्ता जमा झाला आहे 2,000 रुपयांचा, पण नमोचा हप्ता जमा होण्यासाठी सरकारने काही अटी लावल्या आहेत. आता बऱ्याच लोकांचे आधार लिंकिंग जे आहे ते पूर्ण झालेले नाहीये, तर बँकेत जाऊन त्यांनी आधार सीडिंग करून घ्यायचे आहे आणि शेतकरी 5 एकरपेक्षा कमी जमीन असणे आवश्यक आहे. अपात्र शेतकऱ्यांना यातून बाहेर काढले जाईल. तर ही झाली पहिली योजना जिच्यात अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. आता येऊया दुसऱ्या योजनेकडे. आता दुसरी योजना घेऊ, तिसरी घेऊ, चौथी आणि 5वी जी आहे ती फार महत्त्वाची आहे, जिच्यात डायरेक्ट 2 लाख रुपयांचा लाभ आहे. त्यामुळे ती योजना चुकू नका, जी आत्ताच सुरू झाली आहे. आता दुसरी योजना अशी आहे की जी सुरू होऊन 6 महिने झाले आहेत, पण बऱ्याच शेतकऱ्यांना याची माहिती नाही, जिच्यात एक कार्ड काढायचे आहे. पहा, कार्ड कोणते आहे आणि ते काढण्यासाठी काय करावे लागणार आहे ते तुम्हाला सर्वात आधी सांगतो. तर हे कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला शेतकरी असल्याचा पुरावा लागणार आहे, म्हणजे 7/12 उतारा किंवा 8अ लागणार आहे. त्यानंतर याच्यासाठी कितीही जमीन असली तरी चालते, पण किमान जमीन असणे गरजेचे आहे, म्हणजे अगदी 20 एकर 30 एकर असले तरी चालते. त्यासोबत तुम्हाला त्यामध्ये आधार कार्ड लागणार आहे, तुमचे बँक पासबुक लागणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर ते लागणार आहे. तसेच पासपोर्ट साईज फोटो आणि शेतजमिनीचा उतारा लागेल. आता पहा, पूर्वी हे जे कार्ड होते प्रत्येकाकडे आधार कार्ड होते, पॅन कार्ड होते, पण आता खास शेतकऱ्यांसाठी, म्हणजे ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांच्यासाठी कृषी आधार कार्ड सरकार बनवत आहे, ज्याला फार्मर आयडी कार्ड असे म्हटले जाते. आणि या कार्डमुळे तुम्हाला एक नाही तर हजारो फायदे होणार आहेत. सर्व सरकारी योजनांचे पैसे, पीक विम्याची रक्कम, सबसिडीचे पैसे तुमच्या थेट बँक खात्यात जमा होणार. म्हणजे एक कार्ड जर तुमच्याकडे असले तर तुम्हाला सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे. आता या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे पाहण्यासाठी काय करायचे? तुम्ही महाराष्ट्रातील कोणताही शेतकरी असाल, म्हणजे कितीही जमीन असली तरी तो अर्ज करू शकतो. सर्व योजनांचे फायदे एकाच कार्डावर मिळणार. पीक विमा, सरकारी मदत, अनुदान थेट खात्यात येणार. एकाच कार्डामुळे तुमची सर्व माहिती सरकारकडे उपलब्ध होणार. आता हे कार्ड असे आहे की याचा थेट पैसा नाही मिळणार, पण आता तिसरी योजना आहे जिच्या अंतर्गत तुम्हाला थेट लाभ मिळणार आहे. पण 5वी योजना अशी आहे की 1 ते 2 लाख रुपयांचा लाभ मिळेल. तर तिसरी योजना अशी आहे ज्या माध्यमातून आता शेतकरी कुटुंबाला 1,500 रुपये प्रतिमाह मिळणार आहेत. आता ही योजना जी आहे ती राज्यातील काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली आहे. मग ते कोणते जिल्हे आहेत? पहा, लक्षपूर्वक ऐका. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे जे आहेत. आता पहा, कधीकधी संकटात सापडून काही शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात. अशा दुर्दैवी घटनांमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. आर्थिक स्थैर्य राहत नाही. त्यांच्या पत्नीवर, मुलांवर मोठी जबाबदारी येते. तर त्याच वेळी सरकारने अशा कुटुंबांच्या पाठीशी उभे राहून 1,500 रुपये दरमहा देणारी योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू दाखला, पीडित कुटुंबाचे आधार कार्ड, बँक पासबुक लागणार आहे. ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याच्या विधवा पत्नीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरमहा 1,500 रुपयांची मदत होणार आहे. आता हे आत्महत्याग्रस्त जिल्हे जसे छत्रपती संभाजीनगर. तर याची जिल्ह्यांची यादी देखील आहे, तुम्हाला माहिती हवी असल्यास कमेंट करा. आता पुढची 4 नंबरची योजना, पण त्याआधी 5व्या नंबरची माहिती सुरुवातीपासून सांगतोय की 1 ते 2 लाखांचा लाभ आहे. पण चौथी योजना काय आहे? अनुदान मिळणार आहे. पहा, 50 ते 90%. आता कशावर अनुदान मिळणार? शेती करायची म्हटल्यावर ट्रॅक्टर लागतो, रोटावेटर, बियाणे पेरणी यंत्र असेल, विविध अवजारे असतील, यामध्ये सरकार सवलत देत असते. पण आता ही सवलत मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे, म्हणजे 50 ते 90% सूट मिळेल. यासाठी कागदपत्रे तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, शेतजमिनीचा पुरावा म्हणजे 7/12, 8अ, बँक पासबुक आणि तुम्ही जे अवजार खरेदी करणार आहात त्याचे कोटेशन लागणार आहे. यामध्ये मुख्य पात्रता आहे 5 एकरपेक्षा कमी जमीन असणारे शेतकरी. अनुसूचित जाती, जमाती आणि महिला शेतकऱ्यांना जास्त सबसिडी मिळते.
महागड्या अवजारांवर 50 ते 90% सवलत मिळते, ज्यामुळे शेतीचे काम जलद आणि सोपे होते, उत्पादन वाढते आणि खर्च कमी होतो. आता सर्वात महत्त्वाची, मोठी आणि जबरदस्त योजना आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 1 ते 2 लाख रुपयांचा लाभ मिळणार. ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. आता किसान क्रेडिट कार्ड तुम्ही काढले नसेल तर पहा, शेतकऱ्यांकडे कधीकधी वेळेवर पैसे नसतात. अशा वेळी सावकाराकडून किंवा बँकेकडून कर्ज घ्यावे लागते, ज्यावर मोठा खर्च होतो. अशा वेळी सरकारने ठरवले की शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अतिशय कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यायचे. यासाठी लागणारी कागदपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड, शेतजमिनीचा 7/12 उतारा, बँक पासबुक आणि पासपोर्ट फोटो. यासाठी शेतकरी असणे आणि स्वतःची जमीन असणे गरजेचे आहे. 5 एकरपेक्षा कमी शेती असल्यास प्राधान्य मिळते. जवळपास शेतकऱ्याला 1,60,000 कर्ज कोणत्याही हमीशिवाय मिळते. हे कर्ज 4% व्याजदराने मिळते, ज्यावर सरकार पुन्हा 3% सबसिडी देते. म्हणजे एक प्रकारे हे कर्ज तुम्हाला 0% व्याजाने उपलब्ध होते. या पैशाचा वापर तुम्ही बियाणे, खते किंवा इतर शेती कामांसाठी करू शकता. तर शेतकरी बांधवांनो, या होत्या त्या 5 महत्त्वाच्या योजना. 12,000 रुपयांची वार्षिक मदत, शेतीचे स्वतःचे ओळखपत्र, संकटात असलेल्या कुटुंबाला आधार, यंत्र खरेदीवर मोठी सवलत आणि 0% व्याजाचे कर्ज. आता आळस करू नका. उद्याच सकाळी आपल्या कागदपत्रांची पूर्तता करा. आधार कार्ड, बँक पासबुक आणि 7/12 ही 3 शस्त्रे तुमच्याकडे ठेवा. कोणत्याही दलालाला पैसे देऊ नका. माहिती स्वतः घ्या. हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा. तुमची एक शेअर कशाचे नशीब बदलू शकते. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कष्ट करा, पण आता डोकं वापरून शेती करा. जय जवान, जय किसान.